रुपालीताईकडे आलेली आहे आणि मुलं खेळतात ते तुम्हाला ना तिच्या इथे फुल आले जे मे फुल म्हणतात ना मे ते आलेले तुम्हाला दाखवते आणि फणस पण खूप मोठे मोठे झालेले आहे तर बघू शकता किती मोठं आहे एवढं मोठे बाय 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 कटिंग तर भारी केली रे आता तुम्हाला दाखवते रुपालीताई गोव्यावरून काय काय आणलेलं आहे तर आम्हाला तिघी बहिणींना आणले तिने सगळं मम्मी त्यांना वगैरे तर दाखवते पहिल्यांदा दाखवते मी तुम्हाला कियाराची पर्स तर कशी बघू आपण हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजले आहेत 12:30 बघू शकता 12:30 वाजले आणि थोडा उशिरा ब्लॉग सुरू करते दूध आणण्यासाठी गेली होती आणि सकाळी स्वयंपाक केला वैभवसाठी टिफिन पटापट आणि ना आता झाडायचं आहे मला घर झाडून आणि माझ्या बहिणीकडे जायचं आहे मोठ्या बहिणीकडे रुपालीताईकडे तुम्हाला माहिती असेल तर ती आता रिसेंटली ना गोव्याला गेली होती फिरायला 4-5 दिवसासाठी तर आज सकाळी आली आय थिंक सकाळीच आली फोन आला तिचा की घरी ये आणि तुम्हाला काय काय वस्तू आणल्या म्हणजे आमच्या तिघी बहिणींना आणि भावाला मम्मी त्यांना काही काही वस्तू आणल्या त्या आहे तर तुला पण आणले तर तू घेऊन जा तर तुम्हाला माहिती आहे गोव्याचं स्पेशल काजू चिक्की किंवा काजू किंवा तिथल्या म्हणजे काही वस्तू असतात डिफरंट तर ते आणलेलं आहे तिने तर ती म्हणे घेऊन जा तर आता मी पटापट आवरते विहान आवाज कमी कर पटापट आवरते घर झाडते आंघोळ वगैरे करून मग स्वयंपाक पण केला आहे तिला मी भाजी घेऊन जाते थोडीशी आणि ना विहान कॅडबरी खातोय तर त्याला सांगते पटकन आंघोळ करतो पण मी घर झाडून घेते तर तोपर्यंत मी घर झाडून घेते आणि त्याच्यानंतर कियाला आवरून देते आणि मग नंतर निघूच आम्ही तर चला आता पटापट आवरून घेते आणि मी बोलते तुमच्याशी इथे चहा घेते मी चहाच घेतला तर इथे चहा ठेवते पटापट कियाला जेवण पण देते कोण तुला कपडे घेऊन आणि ना रुपालीताईला भाजी घेतली थोडीशी तांदूळची आवडली भाजी तुला तर तिला भाजी घेतली थोडीशी आता ना मी चहा पिऊन वगैरे आवरून घेते आणि कियाला जेवण देते आणि जेव्हा निघून ना त्यावेळेस आवरलेलं आहे बघू शकता आणि ना घर पण आवरून झालेलं आहे विहान टीव्ही बंद कर चला निघायचं ना हा घे थोडाच वेळ राहायचंय लगेच यायचंय मला कारण काम आहे घरी म्हणून मग लगेच यायचंय जास्त वेळ थांबणार नाहीये त्या साईडला बघ तुला आता आम्ही निघतो आणि मी सिंपल जीन्स आणि टॉप घातलेला आहे मस्त माझा नवीन मंगळसूत्र घातलेलं आहे अहोच तर चला आता निघतो आणि वातावरण पण एकदम छान आहे चला तिला इथे याच्यात भाजी घेतलेली आहे आणि थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर चला
तर रुपालीताईकडे आलेलो आहे. चला आता घरी गेल्यावर रुपालीताईकडे आलेली आहे आणि मुलं खेळतात. ते तुम्हाला ना तिच्या इथे फुल आले, जे मे फुल म्हणतात ना, मे, ते आलेले तुम्हाला दाखवते. आणि फणस पण खूप मोठे मोठे झालेले आहे. तर बघू शकता किती मोठं आहे, एवढं मोठं आहे, एवढं मोठं फुल आलेलं आहे. हे कोमजलं आणि एवढं मोठं बॉल सारखं फुल आहे, बघू शकता. वाव, किती छान दिसतंय ना. आणि ही बाकीची फुलं आलेली आहे, तिचे झाडं. आणि ना फणस तर भरपूर आले, बघू शकता. वरतीपर्यंत एकदम फणस मस्त आलेले आहे. असे हे फुल मला खूप आवडलं, खूप मस्त आहे, मोठं आहे. माझा हात सुद्धा छोटा आहे, बघू शकता. झाडं आणि ते पक्षी. तर इथे तिने सामान दाखवलं होतं, तर काय काय आणलेलं आहे बघू शकता. तर ते मी सगळं घर जाऊनच दाखवेल. इथे बर्फी आणलेली आहे, काजू बर्फी. तर हे सगळं ना मी घर जाऊन एकदम मस्त दाखवेल तुम्हाला हळूहळू सगळं. तर तेच. आणि इथे फक्त दृष्टीच्या पर्सचा फोटो दाखवते आणि कियाराची थोडी वेगळी आहे. आणि ते ठुशी ठिरपल द्यायची. इथे खूप कडीपत्ता आहे, बघू शकता. तर मी आता तोडून घेते. मोठं झाड आहे तिच्याकडे इथे वरती. तर आता म्हटलं कडीपत्ता घेऊन जाते. मस्त गावठी कडीपत्ता आहे, बघू शकता. तर सगळं आता तोडते मी थोडासा आणि निघतो मग, कारण पाऊस पण येईल ना, म्हणून त्याच्यामुळे मग लवकरच जाते. चल, तर इथं बघू शकता एवढा कडीपत्ता तोडलेला आहे. जायचं ना, कुठे आलं का. आणि ते सीताफळ पण आले. अन मजा केली गोव्याला. हा स्विमिंग पूल मध्ये जास्त मजा केली ना. जायचं ना भिया. मग डॅडी असते तर मग राहिला असतं, मग घ्यायला आलोच का संध्याकाळी. मग रात्री पण आता येऊन नंतर जाऊ दे. आता सुट्ट्या येतावर घेऊन एक दिवस. हा, एक दिवस उद्या. बाय बाय बाय. कटिंग तर भारी केली रे. जाताना आम्ही नाही का करून गेले ते केस ना. सर्दी झालं तर औषध देऊन देतो त्यांना. बाय. काय होऊन राहिलो आम्ही पण. तरी नाही एवढे झाले, नाही तर ऊन असतं ना तर डेंजर झाले असते तुम्ही सगळे. काय चल मग येईल एखाद दिवशी. हा, आम्ही आता जातो कारण पाऊस पण येईल ना. पावसाचं वातावरण झाले, बघू शकता. तिचं एवढं गार्डन आहे असं. घरी आलो आणि रुपालीताईंनी काय काय गोव्यावरून आणलं ते तुम्हाला दाखवतेच. कारण ना मी लवकर आली, कारण आता कसं आपण प्रवासातून आलो कुठून तरी लांबून फिरून वगैरे, तर थकवा येतो, आराम करावा असं वाटतं. तिला म्हटलं आराम कर. आणि अनिश पण खूप रडत होता, तरी तिला म्हटलं पाऊस पण येईल, मी पण जाते लवकर, नंतर येईल कधीतरी. नाही तर मग मी गेली तर कशी 5-6 वाजेपर्यंत थांबतेच, पण लगेच आली. तर आता वाजले आहे 2:30. मी इथून 1:30ला निघाली होती, 1:30 पावणे 2ला, आणि आता 2:30 वाजलेले आहे. तर इथे सामान आणलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. तोपर्यंत ना मी तोंड हात पाय धुवून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. चला म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते रुपालीताईंनी गोव्यावरून काय काय आणलेलं आहे. तर आम्हाला 4 म्हणजे 3 बहिणींना आणले तिने सगळं, मम्मी त्यांना वगैरे. तर दाखवते, पहिल्यांदा दाखवते मी तुम्हाला कियाराची पर्स. तर कशी बघू आपण. आणि आता एकदम ट्रेंडिंग आहे पर्स. तिने मला पिक्चर फोटोज पाठवले होते, पण मी बघितलं नाही. मी तसं आहे जसं तिने भरून दिलेलं तसं. तर मग म्हटलं चला इथे येऊनच बघू आपण कसं आहे काय. कियाराची पर्स, वाव खूपच छान आहे.
वा, बघू शकता किती मस्त पर्स आहे. पिंक कलर आहे. त्याच्यावर बघू शकता हे शेल्स लावलेले आहे, शंख वगैरे असे लावलेले आहे. वाव, छान आहे एकदम. कियाराला घ्यायला लावू आपण. मला सुद्धा भारी दिसते, बघू शकता एकदम भारी दिसते. मी जीन्स राहू दिली, म्हटलं तुम्हाला मी वेअर करून दाखवेल कशा पर्स आहे. तर बघू शकता ही कियारासाठी आणली तिने. खूप छान आणलेली आहे, मस्त गिफ्ट्स आणलेले आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि नक्की कमेंट सांगा की कशी आहे कियाराची पर्स. तर बघू शकता भारी ना. आणि मधून दाखवते तुम्हाला ओपन करून. इथे ओपन करायचंय, मध्ये असं आहे, बघू शकता. तर ही आणलेली आहे कियारासाठी पर्स. त्याच्यानंतर मेन म्हणजे एक काजू बर्फी आणलेली आहे. गोव्याला स्पेशल काजू बर्फी, काजू वगैरे भेटतात, तर ही काजू बर्फी. तर अशी काजू बर्फी आणलेली आहे. त्याच्यानंतर एक गिफ्ट मला खूप आवडलं, माझं स्पेशली. तर मला धावलं नाही गेलं, तर मी बघितलं होतं तिथे, म्हटलं आता तुम्हाला दाखवते. इतकं सुंदर बॅग, इतकी सुंदर बॅग आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट पण मी देईल साईडला, कधी ट्रेंडिंग आहे ती बॅग. तर चला तुम्हाला दाखवते, तुम्हाला पण भरपूर आवडणार आहे. मला खूपच आवडली पर्स. आणि लेडीजला पर्स का नाही आवडणार, सगळ्यांना पर्स, सँडल्स खूपच आवडतात. पर्स स्पेशली मला तर खूप आवडतात. मी वेगवेगळ्या घेते पर्स नेहमी. तर मला ह्या अशा पर्स भरपूर आवडतात, म्हणजे एक साईडला कम्फर्टेबल आपण ठेवू शकतो काही पण. आणि बघू शकता, मला दाखवते. तर ही आहे आपली पर्स, बघू शकता किती छान आहे. लेदर त्याला टच आहे, लेदरचं पूर्ण बघू शकता. इथे डिटेलिंग आहे लेदरची आणि असा फ्लावर आहे. तर हे कोणतं काय माहिती मटेरियल, ज्यूट म्हणतात त्याला, काहीतरी म्हणतात ज्यूटचं काहीतरी. तर त्याचं आहे. इतकी सुंदर आहे ना, तुम्हाला मी घालून दाखवते. अशी पण घेऊ शकता तुम्ही, अशी बघू शकता, अशी पण घेऊ शकता. नंतर अशी पण घेऊ शकता. अशी मला स्पेशली अशी घ्यायला आवडते. अशी एकदम कम्फर्टेबल, हात मोकळे सोडून आपण शूट करू शकतो इकडे तिकडे. किंवा मी आता तुम्हाला माहिती माझं युट्यूब आहे, तर मी कशी शूट करत राहते. मी बाहेर गेली की कॅमेरा, फोन कॅमेरा काही असो, गिम्बल माझ्या हातातच असतं आणि मग हात एक मोकळाच पाहिजे. तर त्याच्यामुळे मला अशा पर्स आता जास्त गरज पडते. तर मस्त एकदम छान पर्स आहे आणि इतकी सुंदर दिसते ना, बघू शकता भारी दिसते मस्त. आणि आपण ही ना वेस्टर्न वर पण घालू शकतो, वेस्टर्न वेअर. स्कर्ट असेल ना, शॉर्ट स्कर्ट, त्याच्यावर इतकं सुंदर दिसेल. शॉर्ट स्कर्ट आणि इथपर्यंत आपले शूज असतात ना वरती ते लेदरचे, ते पण खूप छान दिसतील. आणि त्याच्यानंतर आपण जीन्सवर घातलं, नंतर फ्रॉक टाईप ड्रेस असतात ना वेस्टर्न, त्याच्यावर घातलं, किंवा मग आपण पंजाबीवर पण घातलं तरी एकदम सुंदर दिसणार आहे ही पर्स. इतकी भारी आलेली आहे, मस्त. मला तर खूप आवडलं, बघू शकता इतकी छान आहे. मागून अशी आहे. तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. तर तुम्हाला मधून ओपन करून दाखवते मी. तर इथे लेदरचं आहे बटन, जस्ट टक करायचं आहे आणि मध्ये अशी ओपन होती, तुम्हाला दाखवते, बघू शकता अशी. वा, खूप छान आहे. भरपूर सामान मावेल त्याच्यात, मोबाईल मावेल, पैशाचं पाकिट मावेल, म्हणजे 2-3 गोष्टी तर आरामशीर मावून जातील. तर अशी आहे पर्स. तर तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा मला कमेंट करून. एकदम भारी आहे. तर कियाराची पर्स ही कोणी आणली, मावशीने आणली ना. थांब, तुला आधी इथे थोडं ना मोठं लॉंग आहे ना, तर तिला थोडस छोटं करून देते. थांब थांब थांब. हा, असं म्हणजे तुला दाखव इकडे. थांब थांब, मी घालून देते नवी. हा कियारा, दाखव. तर बघू शकता कियारा आणि माझी पर्स. कशी वाटली, कशी वाटली? छान वाटली तुला? छान दिसते, आवडली तुला? अशी कियारा मला पर्स घेतलेली आहे सुंदर पैकी. तर मला सगळ्यात जास्त माझं गिफ्ट जास्त आवडलेलं आहे. खूपच छान आहे, एकदम स्टायलिश आहे. याच्यात फ्लावर आहे असं विणलेलं, बघू शकता. मध्ये ब्राऊन कलर आहे
इतकी सुंदर आहे ना, वाव, खूप मस्त आहे. आणि आमच्या कियाराची आवडली तुला? हा, कियाराला पण खूप आवडली. डॅडीला दाखवशील ना? तर अशी पर्स आणलेली आहे तिने सगळ्यांना, म्हणजे आम्हाला 4 बहिणींनी आम्ही अशी सेम, तिला पण स्वतःला तिने तशीच घेतली आणि आम्हाला तिघी बहिणींना अशीच आणलेली आहे सेम टू सेम. तर आणि तिने कोल्हापूरवरून हे आणलेलं आहे ठुशी, बघू शकता. तर तुम्हाला दाखवते. काय वरती नको, नंतर आधी ठेवून देऊ, नंतर उद्या दाखव. आजीला नंतर दाखव, संध्याकाळी दाखव. तर ही ठुशी आणलेली बघू शकता कोल्हापूरला. तुम्हाला माहिती आहे ठुशी एकदम फेमस आहे. फेमस म्हणजे काय, प्रसिद्ध आहे. तर ह्या पद्धतीची बघू शकता ठुशी आणलेली आहे. तर खूप छान गिफ्ट्स आणली ह्यावेळेस, म्हणजे दरवेळेस आणली ती. दुबईला पण गेली होती, तरी दुबईवरून आम्हाला बॅग, टोट्स बॅग आहे ना, त्या आणल्या होत्या. त्याच्यानंतर तिथले चॉकलेट्स वगैरे असं गिफ्ट्स आणले होते तिने. आणि आता गोव्याला गेली तर गोव्याची गिफ्ट्स इतके मला आवडलेलं आहे. मेन स्पेशली म्हणजे मला खूप आवडलेलं आहे पर्स. आणि ही ठुशी खूप छान घालून दाखवते तुम्हाला. काय नको, खराब करून टाकेल, नको, नंतर घेऊन जा. तर बघू शकता मी ठुशी घातलेली आहे. किती छान दिसते ना, सिंपल मस्त, साडीवर कधी पण आपल्याला घालायला छान वाटेल, भारी दिसते मस्त. तर अशी ठुशी आणलेली आम्हाला 4 बहिणी, म्हणजे आम्हाला चौघींना तिला स्वतःला पण आणि आम्हाला 3 बहिणींना पण आणलेला आहे. मम्मीला पण आणला असेल असं. तर खूप भारी मस्त, मला तर खूप आवडलेलं आहे. तुम्हाला कसं वाटेल नक्की सांगा. तर असे गिफ्ट्स आणलेले आहे. आणि आता ही काजू बर्फी मी खोलते आणि तुम्हाला पण दाखवते. टेस्ट करून केलेला आहे. तर अशी बर्फी आहे आपली काजू बर्फी. तर आता आपण खाऊन बघू कशी. जास्त गोड नाहीये, एकदम लाईट गोड आहे, छान आहे, मस्त आवडली मला. अशी काजूची बर्फी आणलेली आहे. आणि तेच मस्त वाटलं. तुम्हाला कशी वाटली ती पर्स, म्हणजे शॉपिंग नाही म्हणायला, गिफ्ट्स कसे वाटले ते नक्की सांगा. माझ्या बहिणीने आणलेले नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ज्या पर्स आणल्या ना मी त्याचे स्क्रीनशॉट्स तुम्हाला देईलच साईडला, काही कशा दिसतात वगैरे. तर चला आता आवरून घेते, सगळं ठेवून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. चला दाखव काय केलं, काय केलं दाखव, काय केलं दाखव आधी मला. काय तर कियारा ना तिच्या आजीला दाखवायला गेली पर्स. ती काही थांबली नाही, म्हणे मला जायचं. तर चला आता मी हे पण ठेवून देते पूर्ण आवरून मस्त छान आहे. आणि मग बोलते संध्याकाळी. चला तर इथे मस्त मी स्वयंपाक करते. स्वयंपाक म्हणजे पोळ्याच करते, कारण सकाळची भाजी पण आहे, भात पण आहे. तर म्हटलं उगाच एवढं वाया घालायचं, तर पोळ्याच करते. आणि मला भूक पण नाही एवढी, त्याच्यामुळे मग काही दुसरं करणार नाही. बघेल एक्स्ट्रा जर लागलं असतं नंतर मग काहीतरी भेंडीची भाजी वगैरे करेल थोडीशी माझ्यासाठी, कारण मला मसाल्याचं खायचं नाही. ती मसाल्याची उसळ आहे, त्याच्यामुळे मग विहानला आवडली होती म्हणून त्याला ठेवली मी ती. आणि भात पण आहे तसाच, तर भेंडीची भाजी टाकेल थोडीशी आणि चपात्या करते पटकन. तर चला करून घेते. आणि आता वाजले संध्याकाळचे 8 वाजले आहेत. थोडं लेटच करते, म्हटलं कसं गरम लगेच केलं तर लगेच खाता येतं, त्याच्यामुळे. चला आता पोळ्या करते पटापट.
आणि पटकन स्वयंपाक करून घेते, म्हणजे गरम गरम जेवण करून म्हणजे नंतर टेन्शन नाही. आणि तेच असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. तुम्हाला कसं वाटत नक्की सांगा. माझ्या बहिणीने आणलेले आमच्यासाठी गिफ्ट्स कसे वाटले नक्की सांगा कमेंट करून. मला पर्स खूप आवडली. त्याच्यात तिने ना 3 ब्राऊन आणलेले आणि 1 व्हाईट आणलेली आहे. पण मग ब्राऊन मला खूपच आवडली, कशावर पण मॅच होईल. आणि व्हाईट आहे ना ती गुड्डीनी सांगितलं की ती मला ठेव, माझ्या छोट्या बहिणीने. आणि बाकी मग आमच्यासाठी ब्राऊनच आहे. रुपाताईसाठी पण ब्राऊन आहे, सोनताईसाठी पण ब्राऊन आहे, माझ्यासाठी पण ब्राऊन आणलेली आहे. तर ब्राऊन खूपच छान दिसते, माझ्याकडे नव्हता असा कलर, मस्त दिसते. तर आता मी इथे पोळ्या करते आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.